तर 5 वाजायला आलेत, खूप उशीर झालाय. आमचा आधी टायमिंग असायचा 2. हे बघा, जेव्हापासून घेतले तेव्हापासून एकदाही धुतले नाही. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. मंटू इथं ऊन खातीये, तिथं स्वीटी झोपलीये. ए बाळ उता, सकाळ झाली. रात्रभर हिथून तिथं फिरत राहती, अजून सकाळचं झोपून जाते. आहे तुझा नाश्ता झाला का? माझा नाही झाला, मला पण द्या. चला मग नाश्ता करूया. आज पोहे गरम गरम. वा मम्मी, चाय कुठे आहे? पप्पांचा मोबाईलचा ब्लूटूथ कनेक्ट नाही होते, मग त्यांनी FM रेडिओ लावले. काय बोलणार. आपण सध्या नाश्त्यावर फोकस करूया. चाय अजून पोहे दे. पोहे दिले, चाय कुठे? बिस्किट वगैरे आहे का काय? मग मी चाय सोबत बिस्किट खात होतो तर बघा, स्वीटी उठली. अजून मंटू कुठे येऊन बसली आहे. ए म्हणतो काय आहे? बघितला कशी उडी मारते. हे घे पाहिजे. अले हे घे खा. स्वीटीला पण पाहिजे बघा, ती लाळ पाळती. चल खा. मम्मी चालले कामाला? काल सुट्टी होती तर मम्मीची मजा होती. आज कामाला जायला लागते. पप्पा येणार आहेत सोडवायला. जॉबचं हेच असतं, फक्त एक दिवस सुट्टी असते. जॉबचं हेच असतं, एवढं टायर्ड होतात ना माणूस, खूप म्हणजे खूप. तुम्ही बिझनेसच करा. तू जर तुमचा बिझनेस चालू असता तर मी कशाला गेले असते? पप्पा मदत करायला पाहिजे ना. सगळ्यांनी मदत केली तर सगळं होते ना. आयुष्यात काय पण करा, पण जॉब नका करू. जॉब केल्यावर अटकतो. आपलं पॅशन, आपले स्वप्न पूर्ण अधुरे राहतात. जर तुमचं पॅशन आहे, तुमचं पॅशन फॉलो करा. साइड बाय साइड जॉब करून हे करा, पण जॉब पण करा, अजून पॅशन पण करा. पॅशन तुम्ही फॉलो करा, पॅशन सोडू नका. एका टाइम आल्यावर तुमचा पॅशनच तुम्हाला वरती घेऊन जाईल. कारण जॉब करून तुमचे स्वप्ने अधुरे राहणार आहेत. हा मला माहिती आहे, घरची परिस्थिती चांगली नसते म्हणून आपल्याला जॉब करायला लागतं, पण जॉब करता करता पॅशन पण फॉलो करा. एक टाइम येईल तुमचा पॅशनच ना तुम्हाला जॉब पेक्षा डबल ट्रिपल पैसे देईल. तर तुम्ही पॅशन पण तुमचं फॉलो करत राहा. अजून ज्यांना बिझनेस करायचे त्यांच्याकडे पैसे नाहीत तर जॉब करून पैसे साठून काय ना काय बिझनेस करा. तुम्हाला माहिती आहे, मी सुद्धा जॉब नाही करत. मी पण जे आहे सोशल मीडियाच्या वरती डिपेंड आहे. माझं ग्रॅज्युएशन होऊन 2-3 वर्ष झालेत, मी अजून जॉब पण नाही करत. विचार करतायत जे, कारण भाई जॉब केला तर 10,000 मध्ये काय होणार आहे मला सांगा. 2025 मध्ये एवढं महागाई झाली आहे ना, 2025 मध्ये 10,000 मध्ये मला सांगा काय होणार आहे. मी माझी लाईफ दाव वरती लावली आहे युट्यूब वरती. झालो तर झालो, नाहीतर आयुष्य गेलं. 3-4 दिवसापासून माझा प्लॅन होता बूट धुतो, पण फायनली आज वेळ भेटलाय. हे सॉक्स काढतो. हे बूट तर हाईट ठीक आहेत, हे लय घाण झालेत. अरे हे बघा, जेव्हापासून घेतले तेव्हापासून एकदाही धुतले नाही. वेळच नव्हता भेटत. हे ते काम करण्यामध्ये वेळच नाही भेटला धुवायला. पण आज फायनली बूट धुवूया.
माझा शूज धुवून झालाय, अजून मी आंघोळ पण केली आहे. शूज सुकायला टाकलेत. अजून आता मी बसलोय जेवायला. अरे शिट. आज जेवायला खिचडी, लोणचं आणि ही आपली पाण्याची बॉटल. बस गप्पा खेळायचं आणि निघायचं व्हिडिओला. तर आम्ही आलो PC वर शूट करायला. अभिषेक आलाय, अक्षय आलाय आणि मी आलोय. तर 5 वाजायला आलेत. खूप उशीर झालाय. आमचा आधी टायमिंग असायचा 2. अक्षय खूप उशीर आलाय. 4, 4:30, 5 वाजवलेत याला. पण काय नाही, फटाफट व्हिडिओ शूट करूया, नाहीतर लाईट गेली तर काय होणार नाही. चला. मी आता जस्ट व्हिडिओ बनवून घरी आलोय. घरी आल्यावरती काय बघतोय, मम्मी इथं झोपली. हा, मी आलो लगेच असं झोपली. ए सिटी काय बघते बाबू? ए मम्मी, हा. काय तब्येत बरी नाही का? अरे देखो बंदूकचे हात पाय दुखतात. अरे बापरे, हा. बरं नाही? नाही बरं आहे. जेवलेस? जमलंय ना. हा जेवले. काय बनवलं आज जेवायला? मुगाचं कालवण आहे, चपाती आहे, खिचडी आहे सकाळची. खा. चल सोबत जेवूया आपण. जेवले मी आताच. काय मला सोडून एकटी जेवलीस? आता तू 10 वाजता बाहेर राहतो तर मी काय 10 वाजता कशी बसू? हा. बघितलं ना, मम्मीला असं वाटतं उगाच फिरतो इथे तिथे येते. मम्मीला माझं स्ट्रगल नाही दिसत आहे. असंच फिरतो. आता कशाला गेलता बाहेर? व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ बनवून आलोय घरी. आता अंधारात दिसतं का व्हिडिओ? काय नाही दिसत. आता जातो, फ्रेश होतो, फटाफट जेवतो, व्लॉग एडिट करतो आणि अपलोड करतो. हे सुटी, हे व्लॉग एंड करायची वेळ आली आहे बोल. तर व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा व्लॉग कसे वाटतायत. आणि जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.